एकनाथ शिंदे यांच्या मालवणच्या प्रचार सभेत निलेश राणे यांनी केलेल्या भाषणाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. आपल्याला कितीही ऑफर आल्या तरी आपण शेवटच्या श्वासापर्यंत एकनाथ शिंदे यांची साथ सोडणार नाही, असं निलेश राणे म्हणाले. निलेश राणे यांना कोणी ऑफर दिली? निलेश राणे असं भाषणात काय बोलले की एवढी भाषणाची चर्चा होते? ते सविस्तर बघूया. नमस्कार, आपण पाहतात विशेष खास. तर मंडळी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज मालवणमध्ये सभा पार पडली. यावेळी शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी भाषण केलं. निलेश राणे यांनी यावेळी आपण शेवटच्या श्वासापर्यंत एकनाथ शिंदे यांची साथ सोडणार नाही असं म्हटलं. आपल्याला कितीही ऑफर आल्या तरी आपण एकनाथ शिंदे यांना सोडणार नाही, असं निलेश राणे म्हणाले. अशा माणसाची साथ देणं हे आम्ही भाग्य समजतो. आम्ही इथं दिवस रात्र का तडफडतो? कारण एकनाथ शिंदे यांचं इथं नुकसान होऊ नये. एकनाथ शिंदेंना जसं अभिप्रेत आहे तसाच माझा मतदारसंघ मी बांधला पाहिजे. माझ्यावर एकही डाग लागता कामा नये. मला काही मंत्रिपद किंवा कुठलंही पद नको. फक्त एकनाथ शिंदे यांना माझ्याबद्दल गर्व वाटावा, यासाठी मी हे सर्व करतो, असं निलेश राणे म्हणाले. माझ्या मतदारांना वाटलं पाहिजे की बघा, हा आमचा आमदार आहे, ज्याच्यावर एकही डाग नाही. तो कधी भ्रष्टाचार करू शकत नाही. शहर हातात घेतलं तर तोच चालवू शकतो. यासाठी येणाऱ्या निवडणुकीत जेवढं काही आहे ते सगळं पणाला लावलं. एकही कोपरा सोडला नाही. ज्यांनी शिवसेनेवर वार केला त्यांच्यावर एक वार नाही तर 2-2 वार केले, पण माझ्या पक्षावर वार होऊ दिला नाही. मी माझ्या मतदारसंघावर वार होऊ दिला नाही, असं निलेश राणे भाषणात म्हणाले. आज ते काय करणार आहेत, करून काय करणार आहेत, तो आजचा विषय नाही. एकनाथ शिंदे व्यासपीठावर आहेत. मी आज त्यांच्यासमोर नको तो विषय काढणार नाही, पण जिल्ह्याचा आणि आपल्या मतदारसंघाचा अपमान होऊ देणार नाही. तुम्हाला गर्व वाटेल असंच काम मी करणार, असा शब्द दिला होता. त्यामुळं मी कुठेही गेलो तर माझा पक्ष आणि मतदारसंघ माझ्यासाठी पहिला आहे. या 10-11 महिन्यात निलेश राणेनं दाखवलं की कुडाळ मालवण मतदारसंघ हा महाराष्ट्रातील 288 मतदारसंघापैकी एक आहे. त्यामध्ये आपण कुठेही कमी पडलो नाही. म्हणून ही चालून आलेली संधी आहे. तुम्ही नेमकं कुणाच्या बाजूनं आहात ते दाखवायची वेळ आली आहे. आम्ही सगळं काही केलं, सगळं काही अंगावर घेतलं. माझी निवडणूक सोपी झाली असती. मी कुठेतरी ॲडजस्टमेंट केली असती, कुठेतरी गप्प बसलो असतो तर निवडणूक सोपी झाली असती. पण शिवसेनेत आल्यापासून मी माझ्या पक्षाला का कमी समजू? तुम्ही माझ्या पक्षाला का कमी समजत आहात हे माझ्या मनाला खटकलं. मी खासदार नारायण राणे यांना देखील बोललो, कार्यकर्त्यांना बोललो. मी नारायण राणे यांचे आशीर्वाद घेतले. ते मला म्हणाले की तू जिथे आहेस तिथं 100% राहा, तरच तू नारायण राणेंचा मुलगा म्हणून वावरू शकतोस. एकनाथ शिंदे यांनी तुला संधी दिली आहे. जर तू तडजोड केलीस तर मी तर सोड, देवही तुला माफ करणार नाही. त्या माणसाला सोडू नको. म्हणून मी बोलतो, कुठलीही ऑफर द्या, कुठे काहीही असू दे. निलेश राणे शेवटच्या श्वासापर्यंत एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहणार. उद्या काहीही नाही मिळालं, मी घरात जरी बसलो तरी चालेल. मी पत्रकारांनाही बोललोय, कुठे PA कमी पडत असतील तर मी एकनाथ शिंदेंचा PA बनायला देखील तयार आहे. त्यात कमीपणा नाही. त्यांनी मला परत प्रवाहात आणलं आहे. फक्त प्रवाहातच आणलं नाही तर जिवंत केलं. हे उपकार मी कुठे फेडायचे? मला या मतदारसंघात मतदारांनी जिवंत केलं. हे उपकार
मी कुठे फेडू? तुम्ही माझ्या घराला काही नाही दिलं. एक मुख्यमंत्रीपद दिलं, केंद्रीय मंत्रिपद दिलं, घरात 3-3 पदं दिली. या मतदारसंघातील सगळ्या मतदारांना जेवढं हात जोडून नतमस्तक झालो तेवढं कमी आहे. सिंधुदुर्ग नसता तर राणेंची काय ओळख होती? तुम्ही आम्हाला सांभाळलं. आता आम्हाला तुमच्या आशीर्वादाची परतफेड करण्याची संधी आहे. आम्ही तुमच्याकडे केवळ एक संधी मागत आहोत. सर्व 21 तुमचे सेवक उभे राहतील. तुम्हाला कधी खिशाला हात घालावा लागणार नाही. तुम्ही हक्काने नगरपालिकेच्या इमारतीत जाऊ शकाल. एकानं जरी तुमच्यासमोर पैसे मागितले तर मी तुमच्यासमोर नाक घासायला तयार आहे. पण माझा शिवसेनेचा नगरसेवक असं करणार नाही. तुम्हाला कुठलीही तक्रार असेल तर माझ्याकडे या. तर अशा पद्धतीचं एक जोरदार भाषण निलेश राणे यांनी कालच्या एकनाथ शिंदे यांच्या प्रचारसभेमध्ये केलेलं आहे. निलेश राणेंना ऑफर कोणी दिली होती हे आता वेगळं सांगायची गरज नाही आहे. तर मित्रांनो, याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत नक्की व्यक्त करा.